मग तुला एक गोष्ट सांग का मला खाली जरासं असं वाटून राहिलं तिच्या बाबाची बिचार तब्येत जास्त तर नसं ना माय. बाई त्यानं सांगितलं ना जरासं बरं नाही आहे म्हणते म्हणून त्याला बोलावलं. त्यानं जास्त सांगितलं नसतं का केदारदादाला नेलं नसतं का त्यांनी. बरं आई खूपच टेन्शन घेता एवढं टेन्शन नाही घ्यायचं. हां त्यांनी सांगितलं ना तुम्हाला जर जास्तच ते सांगितली असते ना तुम्हाला घेऊन गेले असते मी गेली असती. म्हणा सांगते नीता तशी बडबडी आहे आणि काही तिच्या पोटात काही पटसत नाही हो बाई. कोमल मी आता तुझ्यापाशी गोष्ट काढतो. हां आपली नीता नाही का नीताची बहीण नाही का गीता तिच्याविषयी फक्त सांगतो नको नीताले. बाई मी कशाला सांगेल त्यांना. एखाद्या वेळेस गोष्टीत गोष्ट निघून जात असते पण तिने एक गोष्ट पचवली हो बाई मला तर लक्षात आली. कशाची हो आई. हो आपल्या घरी गीता पोरगी नव्हती काय. हा मायाकडे 2-3 डावची गोष्ट लक्षात आली आणि एक डाव तुम्ही आता बरोबर म्हटलं इले घेऊनही गेली होती म्हटलं मी नीताले. हा तरी म्हटलं नीतानं बाई लागून नाही दिली हो बाई गोष्ट. समजून नाही राहिलं तुम्ही सरळ सरळ सांगा काय झालं तर. काय सांगतं ते गीता नाही का एक दिवस का मी रूममध्ये गेली ते फोनवर बोलून राहिली होती आणि काय म्हणे माहीत आहे माया तुझ्यावर प्रेम आहे मी ती अशा जगू शकत नाही अशी गिशी म्हणे माहिती आहे. मग म्या म्हटलं डायरेक्ट काही ह्या पोरीले म्हणाव नाही. मग का नाही नीतापाशी मी गेली पण नीताले असं नाही म्हटलं का तुझ्या बहीणचं काहीतरी बाहेर हाय बा म्हणून. पण म्या नीताले बरोबर तिच्या रूममध्ये नेली आणि चाल ना मला काम आहे ट्यूब पाहिजे केलं बाई आणि काहीच नाही. आणि तिनं ऐकलं नीताने ऐकलं बरं पण का नाही नीतानं बाई गोष्टच बदलून दिली तिच्या मैत्रिणीसोबत बोलून राहिली म्हणे. आणि मैत्रिणीसोबत असं बोलत असते का मैत्रिणीसोबत बोललेलं आपल्याला काय समजत नाही का आपण एवढं येडं आहे काय. असं आहे काय ते असेल आपल्याला काय माहीत. पण आता त्यांची बहीण होय तर त्यांनी झाकलं असेल जाऊ द्या काय करा लागते असतेच आजकाल खूप सारे आहे काय म्हणून फायदा आहे. पण थोडंसं त्यांनी रागवायला पाहिजे कसं आहे मग हाताबाहेर जाईन तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल ना. असं पाहिलं त्यांचंही बरोबर आहे कोणालाच आवडत नाही आपल्या बहीणचं दुसऱ्यांना म्हणजे माहीत झालेलं. आता तुम्ही जरी सासूबाई होय पण त्यांनाही चांगलं नाही वाटत असेल ना. आता तुम्ही मोठे आहे तुमच्याविषयी त्याच्या मनात मान आहे असं बा हिची बहीण अशीच आहे का बा असं वाटत असेल त्याईले. असं म्हणून बा आपल्याला वाटत असते कुठं ना कुठं बेकारी वाटलं असेल त्याईले. अधिक एक गोष्ट सांगतो तसे पण मग कोणाला जर आता सपोज माहीत झालं मग एखादी गोष्ट दुसऱ्याच्या तोंडी जाते दुसऱ्याची तिसऱ्या तोंडी आणि काही दिवसांनंतर तिचं लग्नही करावं लागते आई. मग कोणाला जर पोरगं विचारलं तर मग अशीच आहे बाई याची बहीण असं होते ना. म्हणून नाही ताई ना तुम्हाला सांगितलं नसेल असं येऊ शकते. जाऊ दे तुम्ही काही लोड घेऊ नका आणि काही काही ना काही त्याच्यावर तोडगा काढानच. पण हो म्हणा तिची बहीण आहे तर तिला वाटली असेल म्हणा अशी काही गोष्ट नाही आहे वाटतही असते ना. हे तुझी गोष्ट बरोबर आहे बरोबर समजून सांगितलं. आई मला कुरकुरेचं पुडं दे ना घेऊन तेच आहे दुकान. तू कोणत्या गावलीत गेलं का हेच आहे हे घेऊन दे ते घेऊन दे आणि 5-5 मिनिटं आताच तर तू याचा पुडा खाल्ला ग चिप्सचा खाल्ला आता कुरकुरी पाहिजे का तुला. ग आई जास्त ह्याचे पुढे खायचे नाही त्याला तब्येत बिघडते आणि त्याच्यात उन्हाळा सुरू आहे आणि आपल्याला गाडीत जावं लागते आधी मीटिंग वगैरे येईल नाही देत मी तुला काही घेऊन मग तिकडे उतरली का मग आई मला आईस्क्रीम दे हे दे सुरूच राहते तुझं. थोडी ऐकत नाही. तुझे बाबा असले म्हणजे बरं राहते आणि मी असली का तुमचं नुसतं नाटक असते हे घेऊन दे ते घेऊन नसतं मी येत नाही कुठे एसटी वगैरे ना तमावची दूध न घेऊन. नाही खाऊ नको ते मीटिंग वगैरे येते म्हणते तुझी आई राहू दे. का तू नेऊन ठेवली का हा तिच्याशी खदं नाही का पैशाची तिला मागून राहिली. तू अशी कोण बोलतो लोक माझ्याकडे बोलून राहील तू कल्ला बाळून राहिली तर दिवाल जोरानं बोलतो लय लागते मग कशाला मागतं. मी येतच नाही मी इथं थांबतो स्टँडवर नोकरी नको करू याच असून ये नाही तर मी इथंच टाकून देतो पाच बस तू. किती घेऊन देऊन राहिली त्याची आई त्याची आई कॉलाय म्हणे आमची आई ते कॉलाय पाडते तुम्हाला आई नाही आवडत बाईवाली कसली फुगाचं काम आहे दुसरं काहीच नाही आहे. तोंडावर तोंड दे ना नुसतं बिघडली आहे तुई. खेड्यावर जायचं असलं का नुसतं गाड्या नसतं काही नसते किती वेळपर्यंत बसावं लागतं. आणि 1.5 घंटा झाला गाडी नाही आहे किती वाजता येते किती वाजता नाही. आता म्हणत होते अर्धा तासानं गाडी आहे आणि तसे आईच्या गावाला जायला गाड्याच नाही राहत. कसंही मी केदारजी सोबत येत होती आणि ह्या तू आहे ना गीता करून ठेवला कांड बिनपाल तुशी. ताई सांगू नको ना ग आई बाबांना नाही करन मी अशी नाही करत ना याच्या पुढं अशी नाही करन ना ग सॉरी ना ताई. हे सॉरी काही करू नको तू नाटक करू नको माझ्या डोकं काही गरम करू नको. आता ज्या मी डिसिजन घेतला आहे ते मी डिसिजन शेवटपर्यंत निभवणार आहे म्हटलं आणि तू अगोची मला आता शिकू नको तू या गोष्टी. मी माझ्या लेकरं उन्हीताने घेऊन आली म्हटलं माझ्या सासूसोबत मला किती खोटं बोलायला लागलं किती पेस करायला लागलं. माझी सासू म्हटलं येतोय म्हणे म्हटलं मग काय जबाब दिला असतं मी. माझ्या आईबाबाले बिमार नाही आहे तरी बिमार वाढलं आणि त्यानं जर जास्तच आग्रह केला असतं म्या काय केलं असतं सांग बरं. त्या
मी केलं म्हणून म्या बरोबर सांभाळून घेतलं म्हणून बरं झालं. नाही तर झाली असती ना नाचक्की. ते आहे ना तसंही का नाही तोंडावर पडणं जास्त होऊन राहिलं म्हटलं. हो करू म्हटलं प्रेम त्याच्याशी, तरी लागली ना. आणि काय आहे ते पोट्ट नुसतं लोफर रस्ता आहे. याच्या मागं लागणं त्याच्या मागं. मी आता 2-3 ऐकलं त्याच्या गोष्टी. आणि तुझ्या डोक्यात प्रकाशच नाही पडून राहिला ना. प्रकाश पडलेच नाही आता लग्न केल्याच्या तुझ्या डोक्यात प्रकाश पडतच नाही. काही ते शिक्षणात मन राहिलेलं नाही आहे हो बाई. ग ताई मी स्त्रीची शपथ घेतो, अशी कधीच काही करणार नाही. स्वतःला लपवासाठी आता एवढ्या लेकराची शपथ घेऊ नको. आणि मी ती काही गोष्ट ऐकणार नाही. कसं करू आता, काही समजून नाही राहिलं. ताई तर खूपच गरम आहे, तशी ऐकत नाही. खूप भारी आहे. तर बोलली नसती तर बरं झालं असतं. सारा गोटा पायावर पडला. शेवटी शिक्षण सुटणंच आहे देवा. एसटी आली पाय ना. अगं ताई लवकर आपली बस आली. चल नको बॅग घे पहिले. हो ताई निघ तू समोर, मी घेते. समोर जाऊन बसमध्ये जागा घे. नाही तर लेकराला घेऊन बस राहा लागन बसमध्ये. इथं खूपच दिसून राहिली बसमध्ये. अगं ताई चल. काय म्हणते कोमल, ऐक बरे गोष्ट. काय म्हणता बाई? म्हणत होती तुमचं लग्न झालं तेव्हापासून बा तुम्ही काही देवदर्शनाला गेले नाही. तर म्हटलं आपण जाऊ. आता इथं आपल्या जवळपास एक कौंडण्यपूर आहे, चैत्र महिना आहे, तर देवीचं दर्शन घेऊन घेऊ म्हटलं. आता नीताही नाही आहे, लेकरही नाही आहे. नाहीतरी आपल्याला उद्याचे दिवस बरे होते. उद्या दिवस आपल्या याला सुट्टी राहते आणि सुट्टी घेऊन घे म्हणा. नाही तर नसन तर पण आता दर्शनाला जाऊ आपण. काय म्हणते आई? उद्या तर हनुमान जयंती आहे आई. मग आपलं जाणं कसं होईल? हो उद्या दिवस म्हटलं आपल्याला जेवायलाच जा लागते. आपल्या घरापाशी जेवण राहते हो त्याच्या वाडीत हनुमानजीचं. तर म्हटलं नाहीतर जेवायलाच जा लागते. आणि जेवायला जाऊ आपण. आणि तिकडे कौंडण्यपूरला चाललं जाऊ. तिकडल्याच रोडनं आहे. होऊन जाते आपले दोनही काम करणं. आई आपलं होऊन जाते ना. मग दोन्ही कामं होऊन जाते. जेवायलाही जाणं होते आणि तिकडच्या तिकडे आपण कौंडण्यपूरला जाऊ रुक्मिणीच्या दर्शनाला. तेच आहे ना कौंडण्यपूर, जिथे रुक्मिणीचं माहेर घर आहे तेच ना? हो तेच अमरावती जिल्ह्यातलं. मी ऐकलं होतं. माझे काही पाहण्यात आलं नाही कधी. मग आपण जाऊ बाई उद्याचा मुहूर्त निघाला तर जाऊ.